हॅलो, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर। तर इथे आम्ही गावी चाललेलो, सॅटरडे होता। तर इथे बघा त्यांचा फोन चालूच असतो कायमचा। तर इथे मी म्यूट काय केलं कारण त्यांचा फोनचा आवाज येत होता। ते मला नंतर व्हिडिओ एडिट करताना कळलं का त्यांचा खूपच आवाज येतोय, म्हणून मग ते पूर्ण मी म्यूट करून व्हॉइस ओव्हर दिला। तर इथे आम्ही रक्षाबंधनसाठी सॅटरडेज आम्ही गावी चाललो होतो, कारण भाऊ संडेला जाणार होता, कारण मंडेला त्याला सुट्टी नव्हती, दोन्ही भाऊ। तर त्याच्यामुळे मग मी सॅटरडेला गावी चालले होते, कारण संडेला मग रक्षाबंधन सेलिब्रेशन करायचं होतं। तर इथे प्रिशा दाखवत आहे तिची बॅग कोणी घेतली ते सांगत होती। तर ती बॅग तिच्या मामीने घेतलेली, म्हणजेच आयुषा आंबोरे, सॉरी आयुषा खांडभोर, कारण माझं माहेरचं नाव खांडभोर आहे आणि ती माझ्या लहान भावाची बायको आहे। तर तिने लग्नाच्या आधी खूप आधी तिला ही बॅग तिने दिलेली, तर ती सांगत होती। तर मग ती पहिली दीदी बोलली, तर म्हटलं दीदी नाही मामी, तर ती तिला दीदीच बोलते, कारण लग्नाच्या आधी ती दीदीच बोलायची, कारण ती माझ्या मामाची मुलगी ना, त्याच्यामुळे पहिल्यापासून आमचं होतं एकदम एकत्र। तर मग ती तिला दीदी दीदीच बोलत होती। तर तेच मी तिला सांगत होते का ती दीदी नाही आता मामी। तरी ते फोन चालू, खूप आवाज येत होता त्यांच्या फोनचा। तर मग इथे आम्ही गावी चाललोय आता सॅटरडे। तर चला बघूया मग कसं काय होतंय ते गावी रक्षाबंधन सेलिब्रेशन। आणि मंडेला सुद्धा मला माझा मुलगा असतो पुण्याला शिक्षणासाठी शाळेमध्ये तिकडच्या, तर मग म्हणून मग मंडेला मला तिकडं जायचं होतं, म्हणून मग संडेलाच आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेशन केलं। तर इथे आम्ही वडगावमध्ये पोस्ट ऑफिसमध्ये काम होतं, मग तिथे प्रिशा बाहेर खेळत होती, त्यांचं काम होतं तोपर्यंत मग ती बाहेर खेळत होती। आणि ही आहे वडगाव आणि ही आहे पंचायत समिती वडगाव, तालुका मावळ। आत्ताच नवीन बांधलेली पंचायत समिती, पहिली बारीक होती बिल्डिंग। आणि त्याच्यानंतर वडगावमध्येच नेहमीप्रमाणे तुम्ही नेहमी ऐकत असाल, आमचे मिस्टर त्यांना भूक लागलेली, आम्ही मजबूत नाश्ता करून आलो होतो तरीसुद्धा, कारण ॲक्च्युली पोस्ट ऑफिस तिथे खूप टाईम झाला होता, इथे आम्हाला 1 वाजले होते, दुसरी पण कामे होती, मग ती सगळी करून मग त्यांना भूक लागली होती आणि मलाही भूक लागली होती, थोडीफार जास्त नाही। तर मग इथे आम्ही आलो, मी मिसळ घेतली आणि त्यांनी भेळ खाल्ली। सारखी ती बॅगच दाखवते, सगळे लय नवल झाले लाडक्या मामी। ही आहे भेळ, जी की खूप छान लागते, आणि ही मिसळ, तर मिसळ मला नाही आवडली एवढी, पण भेळ नक्की खरंच भारी असते। चला तर मग आता आम्ही नाश्ता करायला थांबलेलो वडगावमध्ये, तळेगावमधून आलो आम्ही, आता आम्ही डायरेक्ट जाणार आहे। आम्हाला गणपती ॲक्च्युली आज बुक करायचं आहे, तर ते बघूया आता कसं काय होईल ते, है ना। मिसळ खाल्ली ना, मला काही एवढी आवडली नाही, तिथं भेळ छान असते, सुक्की भेळ, ओली भेळ। चांगलं नाही बाळा, हे गरम होतं माणसांना। हा उन्हाळा वाटते, उन्हाळा आहे ना, एवढं गरम होते ऊन। हे बघा काजू कतली घेतली रक्षाबंधनसाठी, आणि प्रिशूची फेवरेट पण आहे ना। आमची वाट बघतात ते घरची लोक, माहेरची लोक। तू खा ना ते तू खा, मी छोटा आहे म्हणून मी खा, छान आहे, आणि हा मोठा आहे म्हणून ती बोलते तू खातो छोटा, पक्की छान आहे ना। चला आता CNG भरायला मला वाटतं 1 तास लागेल ना, मग आम्ही पुढे जाणार। तरी गणपतीचं आम्ही कॅन्सल केलं, म्हटलं उद्या येताना बुक करूया गणपती। आणि ऊन कसलं ऊन आहे बापरे, काय ताजी वाटत नाहीये, कळलं ना तुम्हाला पण, ताजी नाहीये, ताजी पण चव चांगली। मला स्वीट्स मध्ये फक्त काजू कतली खाऊ शकते मी, पण इकडं स्वीट लय आवडतं, गोड एकदम। मी फक्त काजू कतली, बाकी काहीच खाऊ शकत नाही मी। आणि माव्याचा पेढा थोडासा खाल्ला तर, मावा मी ना
नाही तुम्ही सगळं खाता, तुम्ही दोघं त्यांच्यावर पडलेली. मी सोनपापडी आणि काजू कतली खाते. बस ती पण नाही पेढा खाता, तिला पण नाही गोड जास्त आवडत. CNG ची लाईन, एवढी लाईन आहे. हे कुठे आहे? कानेफाटा ना, कानेफाटा ना. हा 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 का साखर ना इथं आहे ना. काय विलो काय तुझ्या मी नाही बघितलं व्हिडिओ. इकडे आहे बघ साखर. तर इथे माझी छोट्या भावाची बायको म्हणजे तीच आयुष्य खांडबोर, तिचा बारखा भाऊ, तो पण माझ्या मामाचा मुलगा आहे. तर मग त्यांना रविवारी यायला जमलं नव्हतं म्हणून मग ते सॅटर्डेला शनिवारीच आले होते, म्हणून त्यांचं रक्षाबंधन सेलिब्रेशन चालले. आणि ही तिची मोठी बहीण आहे, माझ्या मामाची मोठी मुलगी, आणि हे तिचे मिस्टर आहेत, आणि तो तिचा मुलगा क्यूट आयांश. मग त्यांचं सेलिब्रेशन झालं. परत बोल तुमचं काय तर. माझं घरी मी कुठे पण बसन, तुला काय प्रॉब्लेम आहे? मी पॉपकॉर्न खायला बसले, तू बनवून आणलेत ना प्रेमाने माझ्यासाठी. थँक्यू सो मच. हा फक्त नरम झाले ना. इथं आमचं आता जेवण चालले. लाईट आमची जरा जरा डेंजर आहे, त्याच्यामुळे असा प्रकाश पडलाय. बघा आमच्याकडे 2-2 फ्रीज आहे. छोटं फ्रीज बघा, आणि हे मोठं फ्रीज. ऍक्च्युली हे खराब झाले फ्रीज, त्याच्यामुळं हे चालू केले. याला इथं का ठेवलं आहे तुम्ही गर्दी? मागं टाकायचं ना हे ना फ्रीज, मागं टाकून द्यायचं. टाकायचं. त्रिशू किती दिवस वाट बघत होती मामा आणि मामीजी, तू. आणि आता काय बोलली? किती शारी बघ नाही म्हणती, तू किचन मध्ये ना म्हणून मला बाहेर कंटाळा आला. ही शानी बरोबर ना. बऱ्याच दिवसातून दिसताय तुम्ही. बिझी झाले ना, व्हिडिओ पण टाकत नाही आता, अभ्यासात बिझी झाले. हो, कारण अभ्यास म्हणतो व्हिडिओ बनवू नका. नाही अभ्यास म्हणतो ना, व्हिडिओ नका बनवू. हा बघा माझी आईच बोलतीये सुनेला का व्हिडिओ बनव, काहीतरी टाक रोज एखादा व्हिडिओ, आहे ना आई? हेच पैशापेक्षा हे महत्वाचं आहे, माहितीये का? फ्रीडम. खूप मोठी होत तुम्ही. ए मागो, अभ्यास पण कर, काम पण कर, आणि व्हिडिओ पण टाक. हा ना, जमान्यानुसार पुढे जायला लागतं ना. आपल्याला सांगायची गरज नाही लागत, त्यांचे विचार आधीपासून चांगले आहेत त्याच्यामुळे. आता ह्या काळाची गरज आहे, जसं काळ पुढे जाईल तसं राहायचं, बरोबर ना. व्हिडिओ बनवा, फिरवा, मस्त खा पी मजा करा. ती फिरा नाही, ती फिरा नाही बोलली, फिरवा बोलली. फिरा बोलले तुम्ही, फिरा पण फिरवा. आणि मोबाईल पण घेऊन बसा, मोबाईल पण घेऊन बसा. चला तर मग व्हिडिओ इथेच थांबवते. अशीच व्हिडिओ पाहत राहा. बाय बाय.